Okay, welcome again to the next video lecture on CNC machines. In last period, we have seen about coordinate systems, various coordinate systems in CNC machines, that is absolute and incremental. Why do we require to define these coordinates? Because we want to control the motion of cutting tool with respect to वर्कपीस. म्हणजे कटिंग टूलच्या कोऑर्डिनेट्स विथ रिस्पेक्ट टू वर्कपीस जर आपल्याला कंट्रोल करता आले तर पाहिजे ती जॉमेट्री आपण मशीन करू शकतो. तर थोडक्यात काय, ह्या CNC एन्व्हायरमेंटमध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम ही आपल्याला प्लग करायची, प्लेस करायची. तर ती कशी ठेवायची, तर त्याचे काही डेफिनेशन्स आहेत, त्याचे काही स्टँडर्ड प्रॅक्टिसेस आहेत. स्टँडर्ड नुसार ती कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला डिफाईन करावी लागते. तर फॉर एक्झाम्पल घेऊन पाहू आपण, लेथ मशीन असेल. लेथ मशीनमध्ये किती मोशन्स असतात? वर्कपीस इज रोटेटिंग अबाउट फिक्स ॲक्सिस आणि कटिंग टूल हा लॉंजिट्युडनल डायरेक्शननं मूव्ह होऊ शकतो किंवा लॅटरल डायरेक्शननं मूव्ह होऊ शकतो. अशा 3 मोशन्स आहेत. दीज 3 मोशन्स वी हॅव टू डिफाईन. पण आता हे प्रोग्राममध्ये ह्या मोशन्स डिफाईन कराव्या लागतील आपल्याला. मग त्यासाठी कोऑर्डिनेट ॲक्सिस लागतील आपल्याला. Thus, the motions in CNC environment are defined by using these X, Y, Z axis. आता याच्या व्यतिरिक्त जर रोटरी मोशन असेल, X, Y, Z axis defines linear motions while A, B, C they define rotary motions. तर आता ह्या CNC environment मधल्या मोशन डिफाईन करण्यासाठी आपल्याला राईट हँडेड कोऑर्डिनेट सिस्टीम वापरायची. आता ही राईट हँडेड कोऑर्डिनेट सिस्टीम समजून घ्या. एक्स ॲक्सिस इंडिकेट्स थंब, मिडल फिंगर इंडेक्स इंडिकेट्स झेड ॲक्सिस आणि उरलेला तिसरा ॲक्सिस इज म्हणजे इंडेक्स फिंगर रिप्रेझेंट्स वाय ॲक्सिस. फक्त एकच लक्षात ठेवायचं, एक्स आणि वाय. जसं आपण एक्स वाय पेपरवर रिप्रेझेंट करतो, टुवर्ड्स राईट एक्स, अपवर्ड्स वाय. टुवर्ड्स राईट इज थंब, अपवर्ड्स वाय इज इंडेक्स फिंगर आणि जी मिडल फिंगर तुमच्याकडे पॉइंट आउट होते दॅट इज झेड ॲक्सिस. तर ह्या स्टँडर्डनुसार आपल्याला ॲक्सेस डिफाईन करायचे. तर ते ॲक्सेस डिफाईन करायचं एक स्टँडर्ड आहे. ते स्टँडर्डनुसार सगळ्यात सुरुवातीला आपल्याला झेड ॲक्सिस डिफाईन करायला लागतो. दॅट झेड ॲक्सिस इज नथिंग बट अ प्रायमरी कटिंग मोशन ॲक्सिस. म्हणजे ज्याला प्रायमरी कटिंग मोशन दिलेली असते. समजा लेथ मशीनमध्ये चक जो वर्कपीसला होल्ड करतो त्याला प्रायमरी कटिंग मोशन म्हणायचं. आणि व्हर्टिकल मिलिंग मशीन असेल तर त्या व्हर्टिकल स्पिंडलला जो कटर अटॅच केलेला असतो दॅट कटर कॅरीज प्रायमरी कटिंग मोशन. तर ती प्रायमरी कटिंग मोशन इज ऑलवेज डेसिग्नेटेड ॲज झेड ॲक्सिस. तो हॉरिझॉन्टल असू शकतो किंवा व्हर्टिकल असू शकतो. तर ह्या झेड ॲक्सिस डेसिग्नेशन नंतर ती प्लस मायनस झेड ॲक्सिस मुवमेंट कशी डिफाईन करायची? साधं लॉजिक आहे. स्टँडर्ड काय म्हणतंय, वर्कपीस आणि कटिंग टूल मधलं डिस्टन्स ज्या डायरेक्शनला वाढतं दॅट डायरेक्शन इज ऑलवेज डेसिग्नेटेड ॲज पॉझिटिव्ह झेड. म्हणजे ज्या डायरेक्शनला वर्कपीस आणि कटिंग टूल मधलं डिस्टन्स वाढतं दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह झेड. आता हा ॲक्सिस डिफाईन झाल्यानंतर दुसरा ॲक्सिस डिफाईन करतो आपण एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिस डिफाईन करायचं साधं लॉजिक. आता समजा मिलिंग मशीनला आपल्याला डिफाईन करायचं. आता मिलिंग मशीन समोर जाऊन उभा राहिल्यानंतर स्पिंडलकडून मिलिंग मशीनचा मागचा जो सपोर्ट आहे, कॉलम त्याला म्हणतो आपण, स्पिंडलकडून कॉलमकडे पाहिल्यानंतर राईट हँड इंडिकेट्स पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. इट्स अ सिम्पल स्टँडर्ड. आता राहिला प्रश्न तिसऱ्या ॲक्सिसचा. तिसरा ॲक्सिस कसा डिफाईन करणार आपण?
इट इज ॲज पर राईट हँडेड कोऑर्डिनेट सिस्टीम. आता हे रूल्स आहेत. आता हे रूल्स आपण वेगळ्या मशीन्सला अप्लाय करू. आता हे व्हर्टिकल स्पिंडल मिलिंग मशीन आहे. The vertical spindle which carries primary cutting motion, it is always designated as Z. आता Z पॉझिटिव्ह खाली डाऊनवर्ड आहे. आता हा स्पिंडल ज्याला कटर कॅरी करतो, जो कटर कॅरी करतो, इट इज फिक्स्ड. हा जो मिलिंग मशीनचा टेबल आहे त्याला मोशन्स आहेत. असा असा मूव्ह होऊ शकतो, असा मूव्ह होऊ शकतो किंवा व्हर्टिकली डाऊनवर्ड होऊ शकतो. आता हा जर झेड ॲक्सिस असेल तर डाउनवर्ड मोशन ऑफ दिस टेबल increases the distance between tool and workpiece. That's why it is designated as positive. हा पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह. आता दुसरा ॲक्सिस डिफाईन करायचा आपल्याला एक्स. एक्स कसा डिफाईन करायचा, याच्या समोर उभा राहायचं मिलिंग मशीन समोर. लुक फ्रॉम स्पिंडल टुवर्ड्स कॉलम. द राईट हँड इंडिकेट्स पॉझिटिव्ह एक्स. गॉट इट. आता राहिला तिसरा ॲक्सिस पॉझिटिव्ह वाय. apply your right hand, orient your thumb and index finger. The third finger will define y axis. आता हेच लॉजिक, apply the same logic on horizontal spindle milling machine. आता हे पहा, it carries primary cutting motion, that's why it is Z. या डायरेक्शनला वर्कपीस आणि कटिंग टूल मधलं डिस्टन्स वाटतं, दॅट्स वाय दिस इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह एक्स व्ह्यू फ्रॉम स्पिंडल टुवर्ड्स कॉलम, दिस इज पॉझिटिव्ह एक्स. आणि पॉझिटिव्ह वाय हे राईट हँडेड कोऑर्डिनेट सिस्टीम नुसार. अप्लाय द सेम लॉजिक ऑन लेथ मशीन. लेथ मशीनवर काय, द प्रायमरी कटिंग मोशन इज गिव्हन टू द चक, दॅट्स वाय दिस इज झेड ॲक्सिस. द डिस्टन्स बिटवीन cutting tool and workpiece increases in this direction, that's why this is positive Z. this is the x axis. y axis असायचा प्रश्नच येत नाही. distance between workpiece and cutting tool increases in this direction, that's why this is positive x. हे लॉजिक तुम्ही कुठल्याही मशीनला लावू शकता. this way the axes are defined for numerical control or computer numerical control machine. Okay, thank you.